नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी इकडे बोलत असते. काकांचा तिला गावावरून फोन आलेला असतो. कावेरी त्यांच्याशी बोलत असते आणि त्याचबरोबर कावेरी म्हणत असते आणि काका तिला सांगत असतात की अगं त्या दोघांना तू कुठं राहतेस ना तो पत्ताही कळलेला आहे. तेव्हा मात्र कावेरीला टेन्शन येतं. कावेरी म्हणते काय? तेव्हा ते सांगू लागतात की हे बघ पोरी, जपून राहा आणि आणखी काही तुला सांगायचं आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते की हो काका, मी जपूनच राहते असं म्हणत कावेरी काकांशी बोलत असते. त्याचबरोबर काकांचं असं म्हणणं असतं की हे बघ, काहीही झालं तरीही ती लोक चांगली नाही आहेत, त्यामुळं त्यांच्या बाबतीत थोडा विचार करावाच लागणार आहे असं काकांचं म्हणणं असतं आणि कावेरी त्यांना सांगत असते. आणि नेमकं त्याच वेळेस घडतं असं की जो यश आहे तो कावेरीच्या रूममध्ये आलेला असतो. काका आता पुढे सांगणारच असतात आणि तेवढ्यातच यश हा कावेरीच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं चालू असतं. तेव्हा कावेरी म्हणते की काका, मी तुमच्याशी नंतर बोलते. यश म्हणत असतो मी चुकीच्या वेळी आलोय का? मी नंतर येऊ का तुमच्याकडे? तेव्हा कावेरी म्हणते नाही नाही, काय बोला ना, तुमचं काही काम होतं का असं कावेरी यशला विचारू लागते. तेव्हा यश म्हणत असतो की काम असं खास नाही, तसा विचार केला तर आणि तसा विचार केला तर आहे असं यशचं दोन्ही बाजूने बोलणं सुरू असतं. म्हणजे काय ठरवलंय का असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तुम्ही ना सकाळी ते बघा कसं सगळं व्यवस्थित निभावून नेलं, त्या बाबतीतच मला तुमच्याशी बोलायचं होतं असं यश कावेरीला सांगत असतो. तेव्हा कावेरी म्हणते की बोला ना, काय झालं? आणि कावेरी आणि यश यांच्या दोघांचं बोलणं सुरू आहे. यशला प्रश्न पडलेला असतो की त्या लाडवांचं. कावेरी म्हणत असते की खरं तुम्ही मला ना ती रेसिपी सांगितली ना, म्हणून मी तेवढे छान लाडू बनवू शकले, नाही तर खूप अवघड झालं असतं. यश म्हणत असतो म्हणजे? आणि यशला असं वाटत असतं की तिचे लाडू बिघडलेले आहेत. तेव्हा कावेरी म्हणते की खरं तुमच्यामुळेच मी आज ती गोष्ट निभावून घेऊ शकले सगळ्यांच्या समोर, नाही तर माझी वाट लागली असते असं कावेरीचं सांगणं असतं. कावेरी स्पष्टपणे यशला सगळं सांगत असते, यशशी बोलत असते आणि त्यासोबतच यशबरोबर तिचं हे बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यानंतर इकडे यशला आठवत असतं की ते लाडू, जे लाडू कावेरीने बनवलेले होते आणि त्याचबरोबर ते लाडू जेव्हा कावेरीने बनवलेले असतात तेव्हा मात्र कावेरी ते लाडू यश पाहतो तेव्हा ते असे दगडासारखे झालेले असतात. म्हणजे अगदी फेकून मारले तर एखाद्याचं डोकंही फुटू शकतं, इतके असे ते लाडू भयानक झालेले असतात. आणि कावेरी आणि यश दोघंही बोलत असतात. तेव्हा यश म्हणतो की हो, अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ना तसंच झालेलं आहे असं यशचंही म्हणणं असतं आणि यश बोलत असतो. त्याचबरोबर इकडे मासोबत आता बोलत असतात आणि माला इकडे सगळेजण सांगत असतात, माला म्हणत असतात, म्हणजे पौर्णिमा आणि यामी दोघेही मासोबत बोलण्यासाठी आलेले असतात आणि त्या माला इकडे म्हणत असतात की काही झालं तरीही कावेरीनं जे काही केलेलं आहे ती गोष्ट आपल्याला पटत नाही. मा, तू कावेरीच्या बाबतीत असं का केलेलं आहे? निशाची जबाबदारी तिच्याकडे का देत आहे? इकडे कावेरी यशला म्हणत असते की निशाच्या बाबतीत मी विचार करत आहे पुढे काय करायचं, निशाच्या बाबतीत नक्की कसं करावं लागणार आहे, गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज कराव्या लागणार आहेत, हे सगळं बोलणं कावेरीचं चाललेलं असतं. तेव्हा इकडे मा आणि त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात. मा म्हणत असते की ज्या मुलीला स्वतःचे संस्कार त्याचबरोबर संसार याबद्दल काही वाटत नाही आहे, ती आपल्या निशाला काय संस्कारांचे धडे देणार आहे, तिच्यात काय बदल करणार आहे, जी गोष्ट इतक्या दिवसांमध्ये आपल्याला जमलेली नाही. तेव्हा कावेरी इकडे यशला म्हणत असते की तुम्ही माझी मदत कराल का? तेव्हा यश म्हणत असतो की म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला, असं यशचं बोलणं चाललेलं असतं. कावेरी म्हणत असते निशाच्या बाबतीत, कारण मी तर ठरवलेलं आहे की निशाचा कॉन्फिडन्स परत आणायचा आहे, पण मला निशा बाबतीत काही एवढं खास माहीत नाही आहे ना, त्यामुळे मी विचार करत आहे. तेव्हा यश म्हणतो की मी तुम्हाला एक सांगतो. तेव्हा कावेरी म्हणू लागते की निशा बाबा गेले त्यानंतर अशी झाली आहे का आधीपासूनच अशी होती, तिच्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे? तेव्हा यश म्हणतो की कसं आहे, काका गेल्यानंतर मा आणि बाबांनी तिला मुलीसारखं सांभाळलं, तिच्याशी खूप छान वागले, तिच्याशी सगळं व्यवस्थित अगदी तिचा मुलीप्रमाणे सांभाळ केलेला आहे. पण काही गोष्टी अशा घडत होत्या की ज्या कधी विचारच केलेला नव्हता, कारण निशाच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. निशा जी आहे ती पहिल्यापासून अशी हळवी होती, पण ती ना खूप सुंदर गायची. तिच्या बाबतीत जे काही घडत होतं ना ते खूप भारी होतं आणि ती खूप छान गायची. एकदा काय झालं, ती स्टेजवरती गाण्यासाठी गेली आणि स्टेजवरती गाण्यासाठी गेल्यानंतर अचानक ती खूप घाबरली. पुढचा जो मॉब होता ते सगळं पाहून ती खूप घाबरली आणि तिला कळतच नव्हतं की हे सगळं काय घडतंय आणि ती खूप घाबरलेली होती. आणि त्यानंतर जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या होत्या तेव्हा मात्र काही गोष्टी अशा पद्धतीने घडत होत्या की कोणी विचारही केला नव्हता, कोणी स्वप्नातही विचार केलेला नव्हता, अशा पद्धतीने काही गोष्टी घडत होत्या. आणि हे सगळं जेव्हा चालू झालेलं होतं तेव्हा मात्र निशा खूप घाबरून गेली. तिचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स तिचा गेला. ह्या सर्व गोष्टी झाल्या.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र निशाच्या बाबतीत हे घडलेलं आहे. इकडेही आता बाकीचे सगळेजण बोलत असतात की तिला काय माहिती निशाच्या बाबतीत काय झालेलं आहे ते, कारण काहीही झालं तरीही निशा कशी आहे पुन्हा स्टेजवरती तो दिवस आपल्याला माहिती आहे ना, तिला कुठं माहिती आहे की निशाच्या बाबतीत काय झालेलं आहे. असं यांचं सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी झालेल्या असतात तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यश आणि तेच बोलत असतात. यश आणि यांच्यामध्येही तेच बोलणं चाललेलं असतं. काहीही असलं तरीही आत्ता सध्याच्या घडीला निशाचा कॉन्फिडन्स जो गेलेला आहे तो तिने त्या गाण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं आणि त्यानंतर तो कॉन्फिडन्स गेलेला असतो. त्यामुळं निशा आता अशी हळवी झालेली असते, ती डिस्टर्ब झालेली असते आणि इकडे म्हणत असते की शक्यच नाही आहे, मला खात्री आहे की ती मुलगी कधीच आपल्या निशाला या सगळ्यातून या ट्रॉमामधून बाहेर काढू शकणार नाही, कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे ते खूपच भयानक पद्धतीनं झालेलं होतं आणि आपली निशा कशी आहे ते आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे, असं यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यावेळेस यशला कावेरी म्हणते की तुम्ही माझी मदत कराल आपल्या निशाला पुन्हा उभं करण्यासाठी. तेव्हा यश म्हणतो की ऑफकोर्स करेल, नक्की करेल मी तुमची मदत. असं म्हणत यशने आता हे मिशन हाती घेतलेलं आहे निशा आणि मग त्याने कावेरीला सर्व गोष्टी मदत करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे निशाच्या बाबतीतल्या काही गोष्टी या दोघांनाही माहीत नाही आहे, म्हणजे कावेरीला माहीत नाहीत पर्सनली, यशला माहिती आहेत. आणि यशने जर कावेरीची मदत केली तर हे सगळं जे काय असतं ते अशा पद्धतीने होणार असतं. कावेरीला सर्व गोष्टी छान पद्धतीने कळणार असतात, म्हणूनच कावेरीने यशची मदत घ्यायचं ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे यश आणि कावेरी यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं. निशा ही गात आहे ही गोष्ट त्यांना माहिती झालेली असते आणि त्यामुळंच त्या दोघांनी हे ठरवलेलं असतं आणि मग ते दोघंही बोलत असतात. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा इकडे यश निशा यशच्या बाबतीत इकडे यश म्हणत असतो की आपण काय करूया, तिला गाण्याच्या कॉम्पिटिशनला पाठवूया. तेव्हा कावेरी म्हणते की या गोष्टीसाठी किती वेळ लागणार आहे, तुमच्या लक्षात येते का, असं कावेरी बोलत असते. आणि तेव्हा मात्र कावेरी म्हणते आपण काय करूया, तिचे ना छान छान व्हिडिओ बनवूया आणि मग ते आपण सोशल मीडियावरती पोस्ट करूया. तेव्हा मात्र यश आणि कावेरी यांचे एकमत होत नाही, दोघंही एकमेकांच्या चुका काढत राहतात आणि एकमेकांबद्दल बोलत असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते की ह्या सगळ्या आयडिया आहेत ना, ह्या जुन्या झालेल्या आहेत, आउटडेटेड आहेत, अगदी 70तल्या काळातल्या, असं ते बोलणं सुरू असतं. आणि मग दोघंही विचार करू लागतात की नक्की करायचं काय, निशाचा कॉन्फिडन्स पुन्हा बिल्डअप करण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच दोघंही बोलत असतात. निशाला पुन्हा आणायचं आहे, निशाच्या बाबतीत काय करायचं, या सगळ्या गोष्टी त्यांनी विचार करायला सुरुवात केलेली असते. आणि इकडे कावेरी आणि यश एकमेकांना म्हणत असतात की मला ना भन्नाट आयडिया सापडलेली आहे आणि दोघंही एकमेकांची आयडिया रिजेक्ट करत असतात आणि बोलत असतात की नाही, शक्यच नाही, तुझी आयडिया चांगलीच नाही आहे, माझी आयडिया चांगली आहे, असं दोघांचं बोलणं चाललेलं असतं. परंतु एकमेकांशी साथ देत या सगळ्यातून मार्ग काढायचा मात्र आता त्या दोघांनीही ठरवलेला असतो. यश बोलत असतो, त्याचबरोबर कावेरी म्हणत असते की नाही, ही आयडिया नको, ही आयडिया नको, दुसरी आयडिया काढायची आहे, दुसरी आयडिया शोधायची आहे, असं दोघांचं बोलणं सुरू झालेलं आहे. निशाच्या बाबतीत निर्णय तर घ्यायचा आहे, पण निशाला त्रास होणार नाही या गोष्टींचीही काळजी तेवढीच घ्यायची आहे, हे दोघांचं चाललेलं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र इकडे यश कावेरीला म्हणत असतो की चालेल. आणि दोघंही आता विचार करू लागलेले आहेत. त्यांच्यासोबत चिकूही तिथं सोबत असतो आणि त्याचबरोबर त्यांच्या दोघांचंही छान असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि दोघंही म्हणत असतात की ठीक आहे, आपण ठरवूया नक्की काय करायचं आहे, आयडिया तर शोधायची आहे. आणि मग यश कावेरीच्या रूममधून बाहेर येतो आणि तो तिथे असलेल्या टेबलवरती तो लाडू पाहतो आणि तो लाडू हातात घेता क्षणी त्याच्या लक्षात येतं. तो म्हणू लागतो की हा लाडू इथे कसा आला, हे तर मी माझ्या रूममध्ये ठेवलं होतं आणि मग इथे कसं आलेलं आहे, म्हणजे हे कोणाच्या हाती लागलेत का. आणि यशच्या लक्षात येतं जर ते लाडू आता कोणाच्या हाती लागले तर खूप अवघड होणार आहे. ही गोष्ट मात्र यशला चांगलीच माहिती असते आणि यश मात्र त्या बाबतीत बोलत असतो. यश म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही हे लाडू मात्र कोणाच्याही हाती लागायला नको आहेत, जर हे लाडू घरात कोणी पाहिले तर खूप अवघड होईल, असं त्यांचं बोलणं दोघांचंही चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता बॉन्डचे पेपर तयार केलेले असतात, म्हणजे चिकूच्या नावावरती जो बॉन्ड घ्यायचा आहे त्या बाबतीतले पेपर्स तयार केलेले असतात.
आणि मग नॉमिनी म्हणून इकडे कावेरीचं नाव लिहिलेलं असतं. तर बाबा जे आहेत ते कावेरीला बोलवतात आणि कावेरीला म्हणू लागतात की अगं कावेरी, हे जे बॉन्ड पेपर आहेत ना ते तयार झालेले आहेत आणि त्यासाठीच तुला बोलवलेलं आहे, असं बाबांचं म्हणणं असतं. कावेरीही तिथे येते. बाबा म्हणत असतात की या पेपर्सवरती सह्या कर. चिकूच्या नावावरती हे बॉन्ड पेपर तयार केलेले आहेत. कावेरी शांतच राहते. सगळेजण पाहू लागतात. अचानक कावेरीला काय झालंय? कावेरी का बोलत नाही? हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळेजण बोलत असतात. तेव्हा मात्र कावेरी शांतपणे असते आणि त्याचबरोबर इकडे कावेरीचं हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्यानंतर कावेरीचं असं म्हणणं असतं की मला या पेपर्सवरती सह्या नाहीत करायच्या. यश त्याचबरोबर बाबा सगळेजण ऐकू लागतात की हे असं का म्हणत आहे, म्हणजे हिला त्या पेपरवरती सह्या का करायच्या नाहीत, हा प्रश्न मात्र त्यांना पडलेला असतो आणि ते म्हणू लागतात की काय झालं. तेव्हा कावेरी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, हे सगळं जे काय आहे ना ते तुमचं आहे. अजूनपर्यंत तुम्हाला कोणाला माहीत नाही आहे की मी कोण आहे, काय आहे. मला पहिलं या घरातल्या माणसांच्या मनात स्थान निर्माण करायचं आहे आणि त्यानंतर मग हे सगळं, त्यानंतरच मी सह्या करेन. आत्ता मला असं वाटतंय की तुम्ही सह्या कराव्यात, तुम्ही नॉमिनी म्हणून असावं. तेव्हा मात्र यशला त्याचबरोबर बाबांना माला धक्का बसतो. कारण कावेरीने स्पष्ट शब्दात तिथं सांगितलेलं असतं की मी या पेपरवरती सह्या करणार नाही. कावेरी कशी स्वाभिमानी मुलगी आहे, तिचं असं म्हणणं आहे की जे माझं नाही आहे त्याच्यावरती मी कशाला हक्क गाजवू ना, ते माझं नाही आहेच, ते चिकूचं आहे, चिकूच्या आईबाबांचं आहे. चिकूला सांभाळणं चांगल्या व्यक्तीच्या हातात जाईपर्यंत त्याची जबाबदारी फक्त काऊने माझ्याकडे दिलेली आहे आणि ती जबाबदारी मी सांभाळत आहे. तेव्हा मात्र यश बाबा सगळेजण पाहू लागतात. कावेरी म्हणते की तुम्ही सगळेजण आहात ना, तुम्ही कोणीही सही करा, तुम्ही कोणीही नॉमिनी व्हा, पण मला नॉमिनी नको आहे, असं कावेरीचं स्पष्ट म्हणणं असतं. कावेरी जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात. कारण सगळ्यांनाच तेवढाच मोठा धक्का बसलेला असतो. कावेरीने जरी स्पष्ट शब्दात सांगितलेलं असलं तरीही कावेरीनं जे काय सांगितलेलं असतं ते मात्र खरं असतं. आणि इकडे यश आणि कावेरी यांचं मात्र बोलणं सुरू आहे आणि कावेरीने सांगितलेलं आहे की मला त्या पेपरवरती सह्या करायच्या नाहीत. एवढ्या स्पष्ट शब्दात बोलून कावेरीने तो विषय संपवलेला असतो आणि कावेरीने ती फाईल जी आहे ती हातातही घेतलेली नसते. ती फाईल तशीच यशच्या हातात असते आणि कावेरी म्हणते की ठीक आहे, मी जाते आता. आणि कावेरी आतमध्ये जायला निघते. यश कावेरीकडे पाहतच राहतो. म्हणजे कावेरी किती वेगळी मुलगी आहे हे या सगळ्यातून स्पष्ट होत असतं. कावेरी कितीही म्हणाली तरीही ती कोणत्याच गोष्टींवरती अधिकार गाजवत नाही. कोणत्याच गोष्टींबद्दल ती म्हणत नाही आहे की हे माझं आहे किंवा मला मिळालं पाहिजे. तिच्या पोटी मनात कोणताही हव्यास नाही आहे. ही गोष्ट मात्र यशच्या लक्षात आलेली असते आणि यश मात्र म्हणत असतो की बघितलं का, म्हणजे बाबाही बोलत असतात की बघितलं का हो, कसं आहे बघितलं ना, म्हणजे एवढ्या पेपर्सवरती एवढी प्रॉपर्टी आहे याच्यावरती सह्या करायला तिने नकार दिला कारण तिला या घरामध्ये स्थान मिळवायचं आहे. खरंच निर्मळ मनाची मुलगी आहे ती आणि अशी सून भेटायला नशीब लागतं, असं बाबा इनडायरेक्टली बोलून जातात. आणि मला ते सांगू लागतात की काहीही झालं तरीही कावेरी खरंच खूप चांगली आहे. ही गोष्ट मात्र बाबांनी तिथे सांगितलेली असते. तेव्हा मात्र इकडे कावेरी निघालेली असते. ती किचनमध्ये येते आणि अचानक तिला थोडासा खोकला आलेला असतो. कावेरी किचनमध्ये आलेली असते आणि तेव्हा मात्र कावेरी तिथं आलेली पाहून यामी तिथं असते. ती शेंगदाणे भाजत असते आणि तेव्हा ती म्हणते अगं कावेरी, तिथले वरीचा तांदूळ दे. कावेरीला कळत नाही आहे. अगं भगर ते भगर, म्हणजे भगर तिनं मागितली तरीही कावेरीला कळत नाही आहे. वरीचा तांदूळ मागितला तरीही कावेरीला कळत नाही आहे. ती म्हणते नक्की काय आहे. कावेरी शांत होते. ती म्हणते अगं आहे ना तिथे. कावेरी अंदाज लावू लागते. तेवढ्यात यश हा चिकूला घेऊन तिथं पोहोचलेलाच असतो. यश म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आत्ता सध्या ज्या गोष्टी चालू आहेत त्यावरून त्याच्या लक्षात येतं की कावेरीला भगर किंवा वरीचा तांदूळ म्हणजे काय याबद्दल माहीतच नाही आहे. ही गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आलेली असते. कावेरी तिथली रव्याची भरणी घेते आणि ती रव्याची भरणी जी आहे ती देते आणि तेव्हा मात्र यामीच्या मनात जे नको नको ते विचार असतात ते ऑलरेडी सुरूच असतात कावेरीच्या बाबतीत. ती लगेच बोलायला सुरुवात करते. ती म्हणू लागते अगं मी तुला काय सांगितलं होतं, तुला माझा उपवास मोडायचाच आहे का, म्हणून हे सगळं तू जाणून बुजून केलेलं आहे का, असं बोलायला ती सुरुवात करते. तेव्हा मात्र कावेरी पाहत राहते. तेव्हा यश तिथे उभा असतो. यश म्हणतो की ती भरणी आहे, असं यश तिला खुणवून सांगू लागतो
यशला मात्र कावेरीला वाचवायचं असतं. उगीचच घरातले तिला टोमणे मारत राहतील, तिच्या चुका आहेत त्या सर्वांच्या समोर येतील, म्हणून मात्र यश कावेरीची बाजू घेत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कावेरी यशकडे पाहते आणि त्यालाही कळलेलं असतं. इकडे यश मात्र विचार करत असतो, म्हणजे यांना काही येत नाही आहे का स्वयंपाकातलं? कळत नाही आहे का मगाशी नजर चुकीने ते झालेलं आहे, म्हणजे चुकून त्यांच्याकडून ती रव्याची भरणी दिली गेली, असं यश विचार करू लागतो. कावेरी मात्र इकडे रूममध्ये आलेली असते. कावेरी म्हणत असते की काय करणार आहे मी हे सगळं, कसं करणार आहे, कसं जुळवणार आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेवढ्यातच इकडे निशा आणि निशाची मैत्रीण दोघीही निघालेले असतात. ती म्हणत असते की अगं निशा, आता सिंगिंग कॉम्पिटिशन आहे, त्या कॉम्पिटिशनमध्ये तुला भाग घ्यायचा आहे आणि एकदा झालं म्हणून काही परत परत असं होत नसतं, असं म्हणत ती निशाला समजून सांगत असते. आणि त्याचबरोबर यश हा धावतच ते बोलणं ऐकतो आणि कावेरीच्या रूममध्ये त्याला सांगायला आलेला असतो. दोघेही एकमेकांना धडकतात. कावेरी म्हणते, काय हो तुम्ही प्रत्येक वेळेस येऊन काय आदळत असताय माझ्यावरती, असं कावेरीचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा यश म्हणत असतो की नाही पडू देणार, सावरायला आहे ना मी, असं म्हणत तो तिला सावरतो. आणि ती म्हणत असते की माझ्या डोक्यात एक आयडिया निशाच्या बाबतीत. यश म्हणत असतो की माझ्या डोक्यात आयडिया आहे. तेव्हा यश म्हणत असतो की माझ्या डोक्यात असली भन्नाट आयडिया आहे ना, तुम्ही इम्प्रेस व्हाल. तेव्हा कावेरी म्हणते, मी आणि तुमच्यावर इम्प्रेस होईल, असं कावेरीचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा यश म्हणत असतो की हो, मी खरं सांगत आहे. तेव्हा कावेरी म्हणते, पण लेडीज फर्स्ट, असं म्हणत दोघांचे वाद सुरू झालेले असतात. तेव्हा मात्र यश आणि कावेरी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि त्याचबरोबर त्या दोघांचंही बोलणं सुरू असतं. यश आणि कावेरी या दोघांचाही संवाद सुरू झालेला असतो. यश म्हणत असतो की मी सांगणार, कावेरी म्हणत असते की मी सांगते विसरून जाण्याच्या आधी. तेव्हा शेवटी कावेरीला यश म्हणू लागतो की काहीही झालं तरीही मला अशी गोष्ट तुमच्याबद्दलची एक माहिती आहे की ज्याचा विचारही तुम्ही केलेला नाही. तुम्ही कोण आहात? मी हुशार आहेच, या घरात कोणालाच ती गोष्ट माहीत नाही आहे. तुम्ही कोण आहात आणि ही गोष्ट मात्र मला माहिती आहे. तेव्हा कावेरीला धक्का बसतो. कावेरी यशकडे पाहू लागते. यश मात्र कावेरीला म्हणत असतो, समजलं का? तेव्हा कावेरी म्हणत असते, म्हणजे? तेव्हा यश तिला सांगत असतो की तुम्ही कोण आहात ही गोष्ट मात्र मला माहिती आहे, असं म्हणत कावेरीकडे तो पाहत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कावेरीला धक्का बसतो. नक्की यशला म्हणायचं आहे काय, ही गोष्ट तिच्या लक्षातच येत नाही. आणि मग यश कावेरीकडे पाहतो आणि म्हणत असतो, तुम्ही एक नंबरच्या हट्टी आहात. यशने विषय तर बदललेला असतो आणि मग कावेरीला म्हणत असतो की सांगा. मग कावेरी तिची आयडिया सांगते. नाही, परत ती यशला विचारते. यश त्याची आयडिया सांगतो आणि कावेरी खरंच खुश होते. यशची आयडिया छान असते, म्हणजे निशाचा कॉन्फिडन्स पुन्हा आणण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न चाललेले आहात हे समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं तर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा आता कावेरी म्हणत असते की मी कसं बनवणार आहे हे सगळं मला कसं जमणार आहे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं, कारण तिला आता उकडीचे मोदक बनवायचे असतात आणि उकडीचे मोदक तिला काहीच माहीत नसतं. ती किचनमध्ये आलेली असते आणि त्याचबरोबर हे सगळं चालू आहे. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की नाही, काही झालं तरी मला आज हे बनवायचेच आहे. तेवढ्यात यश तिथं आलेला आहे. तो सनीला घेऊन आलेला आहे आणि सनीला म्हणतो की चल, मी आज तुला दाखवतो उकडीचे मोदक कसे बनवायचे आहेत, शिकून घे, असं म्हणत हे तांदळाचं पीठ त्यानंतर हे नारळ, असं म्हणत त्याने सगळं सामान काढलेलं आहे. कावेरीने शिकावं म्हणून हे सगळं चाललेलं असतं आणि कावेरी पाहत असते. तेवढ्यातच कावेरीच्या हातातनं तो नारळ निसटतो आणि समोर मा आलेले असतात आणि तो नारळ माच्या पायात जाऊन पडतो. कावेरी आणि यश एकमेकांकडे पाहू लागतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.